हॅलो स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात तुमचा नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टोमॅटाचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. मग आता तुमची स्टोमॅटा कसा ओपन होतो आणि कसा क्लोज होतो. आता स्टोमॅटाच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय बघितलं आहे. मध्ये असतो तो स्टोमा, बरोबर. हा स्टोमा. त्याच्यानंतर स्टोमाच्या बाजूला काय असतात तर गार्ड सेलची इनर थिक लेअर, बरोबर. गार्ड सेलची काय ही इनर थिक लेअर असते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला असतं ते गार्ड सेल. ठीक आहे, हे काय झालं गार्ड सेल्स. आणि गार्ड सेल्सच्या बाजूला असतात त्या सबसिडियरी सेल्स किंवा त्यालाच म्हणलं जातं इपिडर्मल सेल्स. ठीक आहे, हे काय आहे मधलं स्टोमा आहे. स्टोमाच्या बाजूला काय आहे हे इनर थिक वॉल ऑफ युअर गार्ड सेल्स अँड फ्रॉम सराउंडिंग ऑफ गार्ड सेल्स देर आर इपिडर्मल सेल्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सबसिडियरी सेल्स. मग आता स्टोमॅटा ओपन होतात आणि क्लोज होतात. हे कसं होतात आणि त्याच्या तुम्हाला दोन थेरी दिल्यात, बरोबर. पहिली थेरी आहे स्टार्च शुगर थेरी आणि दुसरी आहे ती K+H+ थेरी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये दोन थेरी आहेत आणि तुमची मेकॅनिझम. मग स्टोमॅटा ओपन कधी होतात तर तुमच्या डे टाईममध्ये. ठीक आहे, डे टाईममध्ये काय होतात स्टोमॅटा गेट ओपन आणि नाईट टाईममध्ये स्टोमॅटा गेट क्लोज. स्टोमॅटा गेट क्लोज कळतंय. डे टाईममध्ये स्टोमॅटा ओपन होतात. मग स्टोमॅटा ओपन होतात म्हणजे एक्झॅक्ट काय मेकॅनिझम होते तर आता तुम्ही पहिल्या युनिटमध्ये बघितलंय हायपरटोनिक म्हणजे काय, हायपोटोनिक म्हणजे काय किंवा एंडोऑस्मोसिस आणि एक्झोऑस्मोसिस म्हणजे काय. मग आता इथं होतं काय तर तुमचे हे काय आहेत गार्ड सेल्स आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणलं जातं गार्ड सेल्स. मग डे टाईममध्ये काय होतं तर डे टाईममध्ये तुमच्या ह्या ज्या गार्ड सेल्स आहेत ह्या गार्ड सेलमध्ये काय होतं तर एंडोऑस्मोसिस प्रोसेस होते. एंडोऑस्मोसिस म्हणजे काय झालं इथं हायपरटोनिक झालं. हायपरटोनिक म्हणजे काय होणार ही आउटर मोस्ट कव्हरिंग कशी आहे तुमच्या गार्ड सेल्सची थिन आहे आणि ही कशी आहे ठीक आहे. मग जेव्हा ह्या गार्ड सेल्समध्ये एंडोऑस्मोसिस होते, एंडोऑस्मोसिस होणार म्हणजेच काय होणार गार्ड सेल्स फुगणार किंवा स्वेल होणार. ठीक आहे, मग स्वेल होणार म्हणजे हे जे थिन वॉल आहे कशाची गार्ड सेल्सची ह्याच्यावरती काय होणार प्रेशर एक्झर्ट होणार. कळतंय. जेव्हा डे टाईममध्ये स्टोमॅटा कसे ओपन होतात तर वेन guard cells undergo the endoosmosis, that endoosmosis create pressure on the external wall of guard cells and that pressure कशामुळे प्रेशर होत आहे तर ही जी आउटर मोस्ट लेअर आहे गार्ड सेलची ती कशी आहे थिन आणि इलास्टिक आहे. म्हणजेच काय इथे हे प्रेशर अप्लाय होणार कशामुळे एंडोऑस्मोसिसमुळे. मग जेव्हा एंडोऑस्मोसिस होतं तेव्हा प्रेशर अप्लाय होतं तेव्हा हे गार्ड सेल्स इकडे एक्झर्ट करणार प्रेशर आणि तुमची जी इनर काय ही थिक वॉल आहे कशाची गार्ड सेल्सची तेव्हा हे काय होणार इकडे ओढले जाणार. ठीक आहे, म्हणजेच काय होणार स्ट्रेच होणार. कळतंय. वेन गार्ड सेल अंडरगो द एंडोऑस्मोसिस इन द डे टाइम दॅट एंडोऑस्मोसिस प्रोसेस अंडरगो द create pressure in the guard cells and that pressure creates on the external thin wall of guard cells and because of that pressure that in outer cell wall get exerted or काय होणार तिथं स्ट्रेच होणार आणि ते स्ट्रेच झाल्यामुळे तुमचे हे जे स्टोमॅटाची काय ही आउटर लेअर किंवा गार्ड सेल्सची इनर लेअर कशी आहे ठीक आहे आणि तिथे ते तुमच्या स्टोमॅटा एक्सपांड होणार म्हणजेच काय होणार तिथे ओपन होणार किंवा त्याला काय म्हणणार वायडन ऑफ स्टोमॅटा. हे कधी होणार तुमच्या डे पिरियडमध्ये. इथे लक्षात ठेवा डे पिरियडमध्ये काय होतं एंडोऑस्मोसिस. एंडोऑस्मोसिसमुळे प्रेशर अप्लाय होतं कशावरती तुमच्या एक्सटर्नल लेअर ऑफ युअर गार्ड सेल्स दॅट बिकम्स थिन अँड इलास्टिक आणि ते प्रेशर अप्लाय झाल्यामुळे ह्याच्यावरती पण प्रेशर अप्लाय होतं आणि ह्या सेल्स बाहेर ओढल्या जातात. म्हणजे तुमची थिक वॉल आहे गार्ड सेल्सची इनर थिक वॉल ती काय होणार वायडन होणार आणि स्टोमॅटा गेट ओपन. ही झाली ओपन मेकॅनिझम. आता नाईट टाईममध्ये काय होतं तर नाईट टाईममध्ये होतात एक्झोऑस्मोसिस. ठीक आहे,
एक्झोऑस्मॉसिस, ठीक आहे, ही कधी होणार डेमध्ये, आणि एक्झोऑस्मॉसिस कधी होतं इन द नाईट टाईम. मग एंडोऑस्मॉसिसलाच काय म्हणता तुम्ही हायपरटोनिक सोल्युशन, आणि एक्झोऑस्मॉसिसला काय म्हणतो आपण हायपोटोनिक. मग हायपोटोनिक, आता एक्झोऑस्मॉसिस म्हणजे टर्जिडिटी तिथे राहील का, तर नाही राहणार. म्हणजे टर्जिडिटी नाही झाली म्हणजे काय होणार, इथे जे टर्जिडिटी एंडोऑस्मॉसिसमुळे हे सेल्स काय झाल्या होत्या, गार्ड सेल्स स्वेल झाल्या होत्या, बरोबर, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेशर क्रिएट झालं होतं. पण एक्झोऑस्मॉसिसमुळे काय झालं, एक्झोऑस्मॉसिसमुळे प्रेशर कमी झालं. म्हणजेच काय झालं, ह्याच्यावरचं जे तुमच्या गार्ड सेल्सची इनर थिक वॉल आहे त्याच्यावरचं प्रेशर कमी होणार. प्रेशर कमी झाल्यामुळे तिथल्या त्या स्टोमॅटा ज्या आहेत त्या क्लोज होणार. कळतंय कसं होतंय, नाईट टाईममध्ये काय होणार, दॅट प्रेशर गेट लूजन अँड स्टोमॅटा गेट क्लोज. कळतंय, हे झालं इन नाईट टाईम. त्यालाच काय म्हणलं जातं फ्लॅसिडिटी किंवा फ्लॅकिड सेल्स. फ्लॅकिड म्हणजे काय, फ्लॅसिडिटी म्हणजेच काय, स्टोमॅटा गेट क्लोज कम्प्लिटली. हे झालं एक्झोऑस्मॉसिस अँड एंडोऑस्मॉसिस. ह्याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर तयार होऊन आणि क्लोज होऊन तुमचं स्टोमॅटा गेट ओपन अँड क्लोज. ठीक आहे, आता ह्याला प्रूव्ह करण्यासाठी 2 थेरी तिथे तुम्हाला सांगितल्यात. पहिली थेरी आहे ती स्टार्च शुगर थेरी. ठीक आहे, इथं काय आहे पहिली थेरी, स्टार्च शुगर थेरी. त्यालाच काय म्हणलं जातं इंटर कन्व्हर्जन थेरी. इंटर कन्व्हर्जन थेरी ही कुणी फाइंड आउट केली आहे, स्टेवर्ड इन 1964. मग आता स्टार्च शुगर थेरी काय सांगते, परत तेच सांगते, ड्युरिंग डे टाईम आणि ड्युरिंग नाईट टाईम. काय होतं, आता तुम्हाला सांगितलं ह्या ज्या गार्ड सेल्स आहेत, ह्या गार्ड सेल्समध्ये काय आहे, न्यूक्लियस आहे. तुम्ही जेव्हा स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा कळेल तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. काय सांगितलं होतं मी, गार्ड सेल्समध्ये काय असणार, इथे न्यूक्लियस आहे आणि तुमच्या गार्ड सेलमध्ये थिन लेअर ऑफ क्लोरोप्लास्ट आहे, बरोबर. मग आता क्लोरोप्लास्ट आहे म्हणजे तिथे फोटोसिंथेसिस कॅरीड आउट होणार, बरोबर. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट होणार म्हणजे तुमचे प्लांट्स फूड कशामध्ये स्टोअर करतात, इन द फॉर्म ऑफ स्टार्च. कळते, इथे काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे. बिकॉज ऑफ लाईट प्लांट गेट सिंथेसाइज देअर फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ठीक आहे, हे कळतं इथंपर्यंत. मग आता स्टार्च शुगर थेरी काय सांगते, तर ड्युरिंग डे टाईम, ठीक आहे, डे टाईममध्ये काय व्हावं लागले, तर जी शुगर आहे, सॉरी जी स्टार्च आहे, त्या स्टार्चचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, तर शुगरमध्ये होतंय विथ द हेल्प ऑफ एन्झाईम. कुठला एन्झाईम आहे, तर फॉस्फोरायलेज. कळतंय काय व्हावं लागलं इथं, ड्युरिंग डे टाईम एन्झाईम फॉस्फोरायलेज कन्वर्ट स्टार्च इनटू शुगर. त्याच्यामुळे काय होतंय, ह्याच्यामधलं जे तुमचं पोटेन्शियल आहे, म्हणजेच काय, ही तुम्ही फक्त आता जनरल मेकॅनिझम बघितले की डे टाईममध्ये स्टोमॅटा कशा ओपन होतात आणि नाईट टाईममध्ये स्टोमॅटा कशा क्लोज होतात. त्याला प्रूव्ह करण्यासाठी काय आहेत तुमच्या 2 वेगळ्या थेरी आहेत. 2 वेगळ्या थेरी कशासाठी सांगितल्यात मग, म्हणजे एक्झॅक्ट मेकॅनिझम काय होते, म्हणजेच काय इथे ऑस्मॉटिक प्रेशर कसं तयार होतं ते इथे सांगितले. म्हणजेच काय, तुमच्या गार्ड सेल्समध्ये काय क्लोरोप्लास्ट आहे, बिकॉज ऑफ द फोटोसिंथेसिस दॅट क्लोरोप्लास्ट सिंथेसाइज स्टार्च. म्हणजेच काय, हे स्टोअर फूड मटेरियल आहे कशाचं, प्लांटचं. पण ते स्टार्च काय व्हायला लागले डे टाईममध्ये, दॅट कन्वर्ट्स इनटू द शुगर विथ द हेल्प ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं इथं ऑस्मॉटिक पोटेन्शियल किंवा प्रेशर आहे. म्हणजेच काय, इथे काय झाले, वॉटर एंटर होणार. कळतंय, म्हणजेच कशामुळे एंडोऑस्मॉसिस होते, तर बिकॉज ऑफ वॉटर गेट एंटर इनटू गार्ड सेल्स, दॅट्स वाय that guard cells become turgid and stomata get open into the day time. कळते काय काय होते डे टाइम मध्ये, स्टार्च शुगर थेरी तुम्हाला विचारू शकतात. म्हणजेच काय, इथं काय होतं, स्टार्च गेट कन्वर्ट इनटू द शुगर बाय द यूज ऑफ एन्झाईम फॉस्फोरायलेज अँड वॉटर गेट एंटर इनटू द गार्ड सेल्स अँड दॅट गार्ड सेल्स गेट बिकम्स स्वेल. किंवा गार्ड सेलमध्ये काय व्हायला लागले, तुमच्या वॉटरची एंट्री व्हायला लागले, त्याच्यामुळे हे स्टोमॅटा गेट वायडन अँड दॅट बिकम ओपन. आता सेम रिव्हर्स प्रोसेस कधी होते, तर इन नाईट पिरियडमध्ये. म्हणजेच काय होणार, शुगरचं कन्व्हर्जन परत स्टार्चमध्येच होणार विथ द हेल्प ऑफ सेम एन्झाईम. हे कधी होणार, ओपन कधी होत आहेत स्टोमॅटा, डे टाईममध्ये
इथे तुम्ही लिहू शकता डे टाईममध्ये काय व्हायला लागले, हा एन्झाईम वर्क करायला लागलाय आणि नाईट टाईममध्ये काय होते, स्टोमॅटा गेट क्लोजन. कळतंय? स्टोमॅटा कधी क्लोज होणार, शुगरचं कन्व्हर्जन परत स्टार्चमध्ये होतं तेव्हा दॅट स्टोमॅटा गेट क्लोजन. म्हणजेच काय, हे वॉटर बाहेर जाणार आणि वॉटर बाहेर झाल्यामुळे तुमच्या ज्या गार्ड सेल्स काय झाल्या होत्या, टर्जिड झाल्या होत्या, त्या काय होणार, फ्लॅकिड होणार. फ्लॅकिड म्हणजे काय, त्याचं स्टोमॅटा क्लोज होणार किंवा ते सुकणार. कळतंय? फ्लॅकिड म्हणजे हे कधी होते, तुमच्या नाईट टाईम पिरियडमध्ये. ह्याला काय म्हणलं जातं, स्टार्च शुगर थेरी. आता दुसरी थेरी कुठली आहे, तर प्रोटॉन थेरी. प्रोटॉन म्हणजेच काय, H+ आयन. कळतंय? दुसऱ्या थेरीला काय नाव आहे, H+K+ थेरी पण म्हणली जाते किंवा H+ पंप थेरी म्हणली जाते त्याला. ही कुणी फाइंड आउट केली आहे, तर ही केली आहे तुमच्या लेविटनी. लेविट इन 1974. ठीक आहे. आता इथे आपण परत एकदा स्ट्रक्चर काढू म्हणजे तुम्हाला कळेल, किंवा मी नुसतं सांगते. आता तुम्हाला गार्ड सेल्स कळल्यात. हे काय आहे, स्टोमा आहे. स्टोमाच्या बाहेर काय आहेत, ह्या गार्ड सेल्स आहेत आणि गार्ड सेल्सच्या बाहेर आहेत ते सबसिडियरी सेल्स. ठीक आहे. म्हणजेच काय, स्टोमॅटा ओपन आणि क्लोज कशा होतात. आता आपण स्टार्च शुगर थेरी तर बघितली. त्याच्यामध्ये काय होते, डे टाईममध्ये स्टार्च गेट कन्वर्टेड इंटू द शुगर बाय द एन्झाईम फॉस्फोरायलेज अँड in night time that sugar again converted into the starch and that stomata get closen in the night period. आता ही काय सांगते, प्रोटॉन पंप थेरी. आता आपण काय सांगितलंय, इथे काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि तुमच्या गार्ड सेलमध्ये काय तयार व्हायला लागलाय, तर स्टार्च तयार होतोय. ठीक आहे. मग ते स्टार्च अगेन कन्वर्ट इंटू द ग्लुकोज. आता तुम्हाला मॅडमनी ग्लायकोलिसिस शिकवलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. मग आता ग्लुकोज कन्वर्ट इंटू द फॉस्फोइनॉल पायरेट. मी डायरेक्ट लास्ट स्टेप घेते. ठीक आहे. इथं काय आहे, स्टार्च. स्टार्चचं कन्वर्जन होते ग्लुकोज. ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये होतं, फॉस्फोइनॉल पायरेट. फॉस्फोइनॉल पायरेट टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड म्हणजे कुठला पाथवे आला, TCA. बरोबर. सिट्रिक ॲसिड सायकल तुमची. त्यांच्यानंतर सिट्रिक ऑक्झॅलो ॲसिटेट 2 होतो, तिथं मॅलेट तयार होतो. कळतंय? मी ते नीट लिहिते. स्टार्च टू ग्लुकोज, ग्लुकोज टू फॉस्फोइनॉल पायरेट. इथं PEP कार्बोक्सिलेज एन्झाईम ॲक्ट होतो, त्याच्यामुळे फॉस्फोइनॉल पायरेट टू ॲक्झॅलो ॲसिटेट, ॲक्झॅलो ॲसिटिक ॲसिड टू मॅलेट. ठीक आहे. हे कुठे होते, हे सगळी मेकॅनिझम होते ती गार्ड सेलमध्ये. मग हा मॅलेट देन फॉर्म इंटू मॅलेट K+ आणि मॅलेट H+. कळते काय व्हायला लागलं, इथं मॅलेट कन्वर्ट इंटू द मॅलेट K+ अँड मॅलेट H+. म्हणजे ही कुठे होते, सगळी मेकॅनिझम गार्ड सेलमध्ये. मग आता जेव्हा H+ जे आयन्स आहेत, हे H+ आयन काय होतात, तर ह्या गार्ड सेलमधून इथे काय होणार, डिफ्युजन होणार. ठीक आहे. K+ मध्ये जातात, H+ बाहेर येतात. कळतंय? इथं ही सपोज कन्सिडर करा 2 गार्ड सेल्स आहेत आणि इथे तुमचा स्टोमॅटा आहे. मग इथं जो काय व्हायला लागलाय, इथं बाहेर काय आहेत, ह्या सबसिडियरी सेल्स आहेत. कळतंय? ही काय आहे, गार्ड सेल हा स्टोमॅटा आहे मधला. इथं काय आहेत, H+ आयन्स बाहेर चाललेत, K+ आयन्स मध्ये येतात. म्हणजे इथं काय झाली, एंडो ऑस्मोसिस. कळतंय? म्हणून काय होतं, तर गार्ड सेल्स बिकम टर्जिड्स. कळतात का? H+ आयन्स बाहेर जातात, K+ आयन्स मध्ये येतात. पण ह्यांची न्यूट्रलिटी मेंटेन करण्यासाठी क्लोरीन आयनचं पण एक्सचेंज केलं जातं फ्रॉम सबसिडियरी सेल टू गार्ड सेल्स. कळतंय? कशासाठी, तर इथे त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर किंवा त्यांची मेंटेन व्हावं. ठीक आहे. कळतंय का काय काय व्हायला लागले, हे मॅलेट K+ आयन्स एंटर होतात इंटू द गार्ड सेल्स अँड दॅट मॅलेट H+ आयन्स गेट एक्झर्टेड किंवा गेट आउट इंटू द सबसिडियरी सेल्स for the maintaining of their balance. That chlorine ions also get enter into the guard cells and turgidity get maintained. म्हणजेच काय झालं, तिथं एंडो ऑस्मोसिस. कळतंय? एंडो ऑस्मोसिस म्हणजे काय, आयन्सचं इन्सर्शन व्हायला लागले किंवा इन्क्रीज व्हायला लागले कशामध्ये, तुमच्या गार्ड सेल्समध्ये. त्याच्यामुळे तिथे स्टोमॅटा ओपन होतात. आता ह्याच्या उलट कधी होतं, नाईट पिरियडमध्ये. नाईट पिरियडमध्ये काय व्हायला लागले, तर हे जे K+ आणि H+चं एक्सचेंज होते, तिथे ABA दॅट इज द ॲब्सेसिक ॲसिड. हे काय आहे, हार्मोन आहे एक. ठीक
ठीक आहे, तुमच्या प्लांटमधला हा हार्मोन काय करतो, तर हा हार्मोन ह्या K+ आणि Cl- आयनचं ब्लॉक करतो. म्हणजेच काय, तिथे एक्सचेंज होणार नाही. मग एक्सचेंज जर नाही झालं तर तिथे टर्जिडिटी मेंटेन होईल का, किंवा एंडोस्मोसिस होईल का, किंवा हे जे सबसिडियरी सेल्समध्ये जिथे वॉटर आहे, ठीक आहे, एंडोस्मोसिसमध्ये काय होतं, ह्या आयनसोबत तुमच्या वॉटरच्या मॉलिक्युल्सचं पण एंट्री होते. कशामध्ये, गार्ड सेलमध्ये. त्याच्यामुळे गार्ड सेल्स काय होतात, टर्जिड होतात. पण इन नाईट पिरियडमध्ये काय होतं, तर ॲब्सेसिक ॲसिड्स स्टॉप दॅट ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम्स अँड ऑल्सो नॉट एंटर्स वॉटर इन टू द गार्ड सेल्स. दॅट्स वाय दॅट गार्ड सेल्स बिकम फ्लॅकिड अँड स्टोमॅटा गेट क्लोज. ही झाली K+H+ थेरी किंवा H+ पंप थेरी. कुणी प्रपोज केली आहे, लेविटनी. कळते, फक्त तुमचं एक्झॅक्ट मेकॅनिझम कसं होतं त्याच्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या थेरी इथे एक्सप्लेन केल्यात आणि त्या तुम्हाला कळल्या पाहिजेत. कळते काय काय होतं, एंडोस्मोसिस म्हणजे काय, एक्झोस्मोसिस म्हणजे काय, नक्की कुठल्या आयन्सचं एक्सचेंज होतं, ॲब्सेसिक ॲसिड कसं प्रिव्हेंट करतं, त्याच्यामुळे त्याची परमॅबिलिटी कशी चेंज होती, आणि चेंज झाल्यामुळे इथले सेल्स एक्झोस्मोसिस होतात, म्हणजेच काय, फ्लॅकिड होतात आणि स्टोमॅटा गेट क्लोजन. इथंपर्यंत तुमचा एक पॉईंट संपलाय. आता तुमचे 2 पॉईंट राहिलेत ह्या युनिटमधले, ठीक आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात.